14 ऑक्टोबर 1956ला मी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार अशी बाबासाहेबांनी घोषणा केली. बाबासाहेबांना भेटायला आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना विचारले की तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची घोषणा केली आहे आणि पुढच्या 6 महिन्यात देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. हिंदू धर्माचा त्याग केल्यास हिंदू आम्हाला मतदान करणार नाहीत आणि ज्या बौद्ध धर्माचा तुम्ही स्वीकार करणार आहात असे म्हणता त्या बौद्ध धर्माचे लोकच भारतामध्ये नाहीत. त्यांचे ऐकून बाबासाहेब त्यांना म्हणाले, तुमच्यापैकी कोणीही माझ्यासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला आले नाहीत तरी चालेल, आम्ही दोघेच पती पत्नी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहोत. बाबासाहेबांनी बौद्ध धम्मासाठी, त्यांच्या ध्येयासाठी, आपल्या राजकीय फायद्याचा, राजकीय कारकिर्दीचा सुद्धा विचार केला नाही. त्यांनी राजकारणासाठी कधी बुद्धाला झाकून ठेवले नाही. परंतु त्यांची चळवळ चालवणारे आजचे आपले पुढारी आपल्या राजकीय फायद्यासाठी, मतांसाठी कसे वागतात ते खरोखरच बाबासाहेबांचे अनुयायी आहेत का?